स्किन केअर करायला मला भरपूर आवडतं, म्हणून म्हटलं चला आज व्यवस्थित स्किन केअर शूट करून तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिला मी लावलेली आहे टोनर. अंघोळ करून आलेली आहे, त्याच्यानंतर मी यूज करत आहे टोनरनंतर मी व्हायटॅमिन सीचा सिरम यूज करत आहे. सिरमला खूप छान सगळीकडे मसाज करत आहे, स्प्रेड करत आहे. खूप जास्त मसाज नाही करत आहे, इव्हनली स्प्रेड करत आहे. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर स्किन केअरमध्ये ना मला इतका आवडतो, म्हणजे मॉइश्चरायझर मला असं वाटतं की एक कमीत कमी 2 ते 3 मिनिट छान मसाज करायचं आणि मसाज केल्यानंतर जे ब्लड फ्लो होतं आपल्या स्किनमध्ये, त्याच्यानंतर इतकं छान स्किन हायड्रेटेड दिसते आणि खूपच छान ग्लो येतो. आणि लास्टली सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण ऑफकोर्स ऊन भरपूर आहे, तर सनस्क्रीन हा मस्ट आहे. सगळीकडे लावायचं आहे. जे पण तुमचे बॉडी पार्ट्स एक्सपोज होणार आहेत सनलाईटला, तिथे तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. फेसवरती चांगलं लावायचं आणि क्वांटिटी चांगली लावायची असते. सनस्क्रीन फक्त थोडंसं लावलं असं नसतं, सनस्क्रीन अगदी व्यवस्थित लावायचं आहे. आणि आज हेडबाथसुद्धा घेतला होता, त्यामुळं थोडंसं हेअर केअरसुद्धा करायचं होतं. तर पहिला पॅड ड्राय केले केसांना आणि केस जोपर्यंत माझे ड्राय होत होते तोपर्यंत मी थोडंसं लूज पावडर स्किनवरती यूज केलेली आहे, कारण ऑफकोर्स थोडंसं मला ऑइली फील होत होतं. आणि लास्टली मी लिप टिंट यूज केलेली आहे. कलरसुद्धा आहे आणि त्याचबरोबर हायड्रेशनसुद्धा आहे. आणि केसांसाठी सिरम यूज केलेली आहे, कारण ऑफकोर्स सिरम नाही यूज केलं तर माझ्यासारखी केस जे खूप ड्राय असतात त्याच्यामध्ये खूप जास्त गुंता होऊन जातो, त्यामुळे सिरम इज मस्ट. सिरमने अर्धे जे आहेत गुंता निघून जातात. आणि लास्टली टिकली लावलेली आहे अँड दॅट्स इट. माझं मॉर्निंगचा स्किन केअर झालेला आहे आणि खूप छान वाटतं मला स्किन केअर केल्यानंतर. आणि सगळे प्रॉडक्ट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बघू शकता.